मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे आज मोठा गोंधळ आणि तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या अपघाती निधनाबाबत ठोस पुरावे उपलब्ध असतानाही पोलिसांकडून कारवाई का होत नाही असा सवाल करत आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी रोहित पवार आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री गेले की नाही गेले एवढे एव्हिडन्स आहे, सगळ्या न्यूजला आलेलं आहे. कारवाईला विलंब होत असल्याचा आरोप करत दोन्ही आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच पोलीस उपायुक्तांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगत आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. दरम्यान या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून पुढील काही दिवसात या प्रकरणावर अधिक राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.